तालुक्यात अतिथंडीमुळे केळी बागांवर मोठा परिणाम. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड करण्यात आली असून सध्या जिकडे तिकडे शेतांमध्ये केळीच्या बागा दिसून येत आहेत. मात्र यावर्षी डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्यात थंडीचं प्रमाण वाढल्यानं केळी पिकावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचं चित्र आहे. अतिथंडीमुळे शेतात लागवड केलेली केळी पिवळी पडत असून केळीच्या पानांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे अनेक ठिकाणी केळीची पानं कोरडी पडताना दिसत आहेत. केळीची पिके वाचवण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करताना दिसून येत आहेत. मजुरांच्या साहाय्यानं औषधयुक्त पाणी केळीच्या पोग्यांमध्ये टाकण्याचं काम सुरू असून पिकावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहे. केळी लागवडीसाठी मोठा खर्च येत असताना अपेक्षित भाव मात्र मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहे. योग्य वेळी काळजी घेतली नाही तर संपूर्ण केळीचं पीक उद्ध्वस्त होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. महिन्याभरापासून थंडी जास्त पडते. 7-8-10 डिग्री तापमान होऊन गेलं होतं. त्याच्यामुळे थंडीमुळे ती पिवळी पडते. यासाठी आम्ही पोगे भरणे वगैरे करतोय आता. मजुराच्या साहाय्याने खर्च वाढलेला दिसतोय. खर्च तर वाढलेला आहे. ते थंडीमुळे त्याचा परिणाम जाणवतोय का? 100% थंडीमुळे पिवळेपणा, पोगे जळणे, बुरशी. याच्यावर काय उपाययोजना करता? औषधी मारतोय आता, टाकतोय औषधी. केळी उत्पादक जो शेतकरी आहे त्याला खर्च भरपूर लागतोय. भरपूर. भाव तसा मिळत नाही. भाव मिळत नाही. किती मजूर चालू आहे आपण? 10 मजूर आहे. 10 मजूर. आणि लिक्विड वगैरे याचा खर्च वेगळा. म्हणजे जोपर्यंत थंडी आहे तोपर्यंत खर्च चालू. केळी वाचवण्याच्या धडपड चालू आहे. किती पाय? 6,500. 6,500 रुपये. लोकनायक न्यूज.